संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. खोपरी प्रकरणातून मुरगुडचा नगरअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, प्रदीप देसाईला अटक. मुरगुड नगरपालिकेमध्ये सध्या सेवेत असणारा स्थापत्य नगर अभियंता वर्ग 2चा अधिकारी प्रदीप पांडुरंग देसाई, वय 32 वर्षे, मूळ राहणार मिणचे खुर्द, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर याला तो हुपरीमध्ये नगरपालिकेत सेवेत असतानाच्या रस्त्या कामाच्या एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात एका ठेकेदाराकडून लाच घेताना रंगेहात लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात सापडला. 2 वर्षांपूर्वी देसाईची मुरगुड पालिकेत बदली झाली. कार्यालय सुटतानाच बस स्थानक परिसरात घडलेल्या या कारवाईमुळे पालिका क्षेत्रात व मुरगुड परिसरात खळबळ माजली. मुरगुड पालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी नोंद झाली आहे. तथापि लाचेचे प्रकरण इथले नाही, हुपरी नगरपालिकेचे आहे. याबाबत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी: प्रदीप देसाई हा सध्या मुरगुड नगरपालिकेकडे स्थापत्य नगर अभियंता म्हणून सेवेत आहे. यापूर्वी तो हुपरी नगर परिषदेत याच पदावर सेवेत होता. हुपरी नगरपालिकेअंतर्गत एका रस्त्याच्या कामाच्या 47 वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली. हुपरी नगरपरिषद अंतर्गत काम पूर्ण केलेल्या एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात प्रदीप देसाई यांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 1,30,000 रुपये ठरवले. यापोटी यापूर्वी 50,000 स्वीकारलेचे मान्य करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 40,000 मागितला व एमबी रजिस्टर पूर्ण झाल्यावर इतर 40,000 देण्याचे ठरले. त्यानुसार नगरपालिकेच्या बाहेर बस स्थानकात जवळ देसाई याच्या 4 चाकी वाहनांमध्ये 40,000 रुपयांची रक्कम तक्रारदारास ठेवण्यास देसाई याने सांगितले. रक्कम वाहनामध्ये ठेवताच सापळा रचलेल्या लाचलुचपत पथकाने देसाई याला रंगेहात पकडले. लगेचच पंचासमक्ष आरोपीची झडती, वाहन झडती आणि वाहन झडती करण्यात आली. यावेळी तपास कामे देसाई याचा भ्रमणध्वनी लाचलुचपत पथकाने जप्त केला. आरोपीच्या घरझडतीसाठी तात्काळ पथक रवाना करण्यात आले व घरझडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोपी देसाई विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला व देसाई याला पोलिसांनी अटक केली. या कारवाई पथकामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर, हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, चालक प्रशांत दावणे यांच्यासह तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर सहभाग घेतला.